मित्रांनो, मी सोयाबीनमध्ये ग्लायसेल मारलं होतं आपण आणि आज हा ग्लायसेल मारून 10वा दिवस आहे सोयाबीनचा. सोयाबीनचे हे पोटे तर काळे झालेच होते, पण आता सोयाबीनच्या तासामध्ये पण ती थोडीशी ज्वारी उडते. त्याच्यामुळे पहा सोयाबीनचे तासं पण बऱ्यापैकी क्लिअर झालेले आहेत. आणि काही कमेंट्स आले होते की सोयाबीनने काही शॉक घेतला का, सोयाबीनवर काही वाईट परिणाम झाला का. हा थोडासा प्रादुर्भाव दुसरा आहे किडीचा वगैरे पानं खाल्ल्याचा. मात्र सोयाबीन कुठे तुम्हाला पिवळ्या पडल्यासारखं जाणवते आहे का, खास करून बुडातून सुद्धा पहा तुम्ही. कारण आपण जेव्हा फवारा घेतो तेव्हा बुडातूनच त्याची धुवारी म्हणा किंवा त्याचा शावर उडतो असा सोयाबीनमध्ये. पहा, हे त्याच्या शेजारचं तास आहे, हे समोरचं त्याच्या शेजारचं तास पहा, त्याच्या समोरचं पहा. तर तुम्हाला असं काही जाणवत आहे का कुठे की सोयाबीनने शॉक घेतला आहे. काळजीपूर्वक फवारा मारणं आवश्यक आहे. अगदी टोकर जे आहे ते जमिनीला अगदी लागून साधारणतः अर्धा-1 इंचाच्या उंचीवर ते फिरवावं लागतं. त्याच्याकरता जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ तर मी हे केलेलाच आहे. याच्यापूर्वी पण मी एक रिव्ह्यू व्हिडिओ घेतला होता, पण तो चौथ्या ते 5व्या दिवशी होता. तर त्याच्यामध्ये तण थोडं भाजल्यासारखं दिसत होतं. आणि आता मात्र या व्हिडिओमध्ये तुम्ही जर का पाहाल तर तुम्हाला बऱ्यापैकी काळाकीट झालेलं आहे शेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त मेन मला सोयाबीनने काही शॉक घेतला आहे का हे पहा या व्हिडिओमध्ये. पहा, या सोयाबीनच्या बुडापर्यंत मी कॅमेरा नेतो आहे. खास करून कपाशीच्या शेतात वगैरे पहा तुम्ही, खालच्या पानांवर वगैरे थोडासा असर होतो फवाऱ्याचा. त्याच्या शेजारच्या तासातही पहा. आता थोडासा बारीकसा उद्रेक पुन्हा तणाचा. आता 10 दिवस लगातार, 10 पैकी तर 4 ते 5 दिवस लगातार पाणी होतं. तर थोडा तणाचा उद्रेक पुन्हा झालेला आहे याच्यामध्ये. पण नवीन तण आलेलं आहे ते एकदम बारीक. पण आता या तणाचं कसं असतं मित्रांनो, की आता सोयाबीन इतकं वाढलेलं आहे आपलं, आणि हे सोयाबीन आता 8 ते 10 दिवसापासून पूर्ण हे तासं झाकून घेणार. म्हणजे सूर्यप्रकाश जो आहे तो जमिनीवर पोहोचणारच नाही. तर हे तण असंच्या असंच राहतं. या तणाची वाढ पूर्ण खुंटून जाते. बाकी सोयाबीनच्या बुडामध्ये जे मी तुम्हाला जसं त्याप्रमाणे दाखवलं, किंवा आता हे तूर आहे, तुरीच्या पण बुडामध्ये पहा तुम्हाला तुरीने पण काही खालून शॉक घेतल्यासारखं वाटतो का. तर अशा प्रकारे जर का तुम्ही ग्लायसेलचा प्रयोग करत असाल सोयाबीनमध्ये तर तो माझा व्हिडिओ नक्की पहा. शॉर्ट्समध्ये पण मी टाकला आहे एक फॉर्मॅट, आणि एक लॉंग व्हिडिओमध्ये पण टाकला आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही ग्लायसेल फवारायचं की नाही तसा निर्णय घ्या. तसा वेळ आता निघून चाललेला आहे. तुम्हाला निर्णय लवकरात लवकर घेऊन काय त्याची अंमलबजावणी करावं लागेल. आणि तुम्ही जर का व्यवस्थित त्या व्हिडिओच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे केलं, आणि डोस पण मित्रांनो, डोस पण वाढवायचा प्रयत्न करू नका. सोयाबीन नाजूक पीक आहे, तूरही नाजूक पीक आहे. 70च्या वर डोस ठेवू नका. 70 मिली प्रति 15 लिटर बॅटरीच्या पंपाला. आणि अशा प्रकारे जमिनीत पुरेशी ओल असताना त्याचा प्रयोग करा. जमिनीत ओल नसेल, तुमच्याकडे उघाड असेल तर डवऱ्यांचा प्रयोग करा. डवरे आणि निंदन आपण एक त्याच्यावर इलाज आहे. आणि डवरे आणि निंदन नसेल चालत, मग ओल असेल पुरेशी जमिनीत तर ग्लायसेलचा प्रयोग. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया एखाद्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत काळजी घ्या. माहिती जर का, इन्फॉर्मेशन जर का कामाची वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.